दंडोत प्रणाम. माणसाच्या जीवनात 3 घटना अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे जन्म, जीवन आणि मृत्यू. परंतु या तिन्ही घटनांमध्ये जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. मात्र जीवन हे आपल्या हातात आहे आणि ते आपण कसं काढतो, कसं राहतो, त्यावरती आपला जन्ममृत्यूसुद्धा अवलंबून असतो. आपण जन्माला तर आलो, कुठं यायचं, काय यायचं आपल्याला माहीत नाही आणि आपण कधी मरणार हेही आपल्याला माहीत नाही, कसं मरणार हे आपल्याला माहीत नाही. परंतु जे आपल्या हातात आहे ते मात्र आपल्या माहीत आहे की आपण कसं राहावं, कशा पद्धतीने राहावं. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूसुद्धा सांगतात की आद्यंती दैव मध्य पुरुष. जन्माला घालणं किंवा प्राप्तीला नेणं हे जे आहे हे परमेश्वराच्या हातात आहे. जन्म म्हणजेच बोध, जाणीव. ती परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. जीवन आपल्याला दिलेलं आहे आणि प्राप्ती म्हणजे मृत्यूच्या नंतरचं जे बी आपल्याला फळ भेटणार आहे ती प्राप्ती परमेश्वर देणार आहे. परंतु हे दोन्हीही गोष्टी आपण जीवन कसं जगतो आहे, कसं राहतो आहे, कसं काढतो आहे त्यावरती अवलंबून असतो. म्हणून आपण जीवन जगत असताना सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी जे सांगितलेलं तत्त्वज्ञान आहे ते आपल्या जीवनात उतरवलं तर जो मधला कड आहे जर आपण योग्य पद्धतीने केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला प्राप्तीला घेऊन जाऊ शकतात. म्हणून जीवन जे आपल्या हातात आहे त्याचा विचार करावा आणि तो विचार करून जगावं, ते खरं जगणं आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.